उकणी भंगार चोरी प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई होणार का? प्रकरण दडपण्यासाठी अधिकारी सरसावले। वणी तालुक्यातील उकणी खाडीतील लाखो रुपयांचे भंगार चोरी करून आणले याबाबतची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी उपप्रबंधक तसेच एका ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। मात्र अजूनही या प्रकरणात काही अधिकारी गुंतले असून त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचं बोललं जात आहे। एकंदरीत भंगार चोरी प्रकरणाने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून काही अधिकारी प्रकरण दडपण्यासाठी हालचाल करीत असल्याचं बोललं जात आहे। 26 नोव्हेंबरच्या रात्री 19च्या उपणी येथील विद्युत आणि यांत्रिक विभागातून अंदाजे 9.5 टन भंगार चोरून नेण्यात आले। याची माहिती वेकोली प्रशासनाला होताच त्यांनी याबाबत शोध मोहीम राबवली। तेव्हा भंगार चोरून नेणारा ट्रक परिसरात आढळून आला। ट्रक चालकाला ताब्यात घेतले असता मोठे घबाड बाहेर आले। हे भंगार वणीमधीलच दीपक चौपाटी परिसरातील एका दुकानात उतरवण्याची माहिती मिळाली। तेव्हा पोलिसांनी उपप्रबंधक आणि ट्रक चालक अतुल पिदुरकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून उकणी कोळसा खाणीतून भंगार चोरीला जातोय। मात्र अधिकाऱ्यांचेच हात ओले असल्याने आजपर्यंत हे प्रकरण थंड होते। मात्र आता उघडकीस आले आहे। पोलिसांनी याबाबत प्रामाणिकपणे तपास केला तर उकणीचे बडे अधिकारी हाती लागणार आहे आणि कोट्यवधीचा भंगार घोटाळा बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.